इति श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्वतयांप्रती. सावकारी सराफी करती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हांसी, ऐसे हांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ, ईश्वर भक्त तैसाची. परितयाम नाही संतती, म्हणून या उद्विग्ध चिन्नी. मन शिवाराधना करीती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयांसी, तुझी भक्ती पाहून. संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन. भरवसा पूर्ण असावा, एकोनिया वरासी. आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी. तेही चित्ती तोषली, नवमास करता पूर्ण. कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन. संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामा विधान. ठेवियले तया लागुनी, शुक्ल पक्षीय शशी समान. बाळ वाढू लागले, पुढे केले मी जीवंदना. वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण. काव्यग्रंथ वाढविले, एकदा यजमानाचे घरी. व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी. पूजे लागी आणिले, प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता. गजांसी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता. विस्मित झाले यजमान, ऐशा लीला अपार. दाखवेली चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर. जगदुधार्थ अवतरले, असो पुढे प्रौढपणी. यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवुनी. द्रव्य बहुत खर्चिले, तया समयी एके दिनी. ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरोनी. दीक्षितांते समजले, जले भरले होते घट. तयांचा लाविता अमृतहस्त, ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजन, तेव्हा पुणे शहरा माझी. पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी. दर्शनाते पातले अन्यायाने, राज्य करीत. दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना, तयांनी हे ऐकून. मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांसी सांगून. दाद आपुली लावावी, बाजीसी वृत्तांत. कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित. ते अमान्य करवेना, मग दीक्षितांसी निरोप पाठविला. आम्ही येता दर्शनाला, परी आपण आम्हाला. करीत निरोप देईजे, मग दीक्षितांसी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला. करीत निरोप देईजे, ऐसे सांगता दीक्षितांप्रती. तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, करीत मागसी निरोप. पोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्यांते जाणतो.
यज्ञ समारंभांचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हांकडे ते होती. पहा सिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतुरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.